आणि आपण पुढचा क्रीडांगणावरती हा कार्यक्रम लगेचच सुरू करतो आहोत, ज्यामध्ये सहभाग आहे पद्मश्री उदय देशपांडे आणि पद्मश्री ब्रह्मानंद शंखवाळकर यांचा. किशोर पेटकर हे आपल्या सर्वांच्या वतीने पद्मश्री उदय देशपांडे आणि पद्मश्री ब्रह्मानंद शंखवाळकर यांच्याशी संवाद साधतील. क्रीडांगणावर या सत्रासाठी निमंत्रित करेन मी श्री किशोर पेटकर, जे या सत्राचे संवादक आहेत. आपण कृपया व्यासपीठावरती यावं. श्री उदय देशपांडे आणि श्री ब्रह्मानंद शंखवाळकर दोघेही पद्मश्री पुरस्काराने सन्मानित असलेले दोन मान्यवर. पद्मश्री उदय देशपांडे आणि पद्मश्री ब्रह्मानंद शंखवाळकर यांनाही दोघांना आपण टाळ्यांच्या गजरात दोनही पद्मश्री पुरस्काराने सन्मानित आपल्या मान्यवरांचं स्वागत करूया. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित उदय देशपांडे आणि ब्रह्मानंद शंखवाळकर. क्रीडांगणावर असं सत्र आपलं यापुढचं आहे, ज्याचे संवादक किशोर पेटकर आपल्या समवेत आहेत. मी या तीनही मान्यवरांचं मनापासून स्वागत करते आणि किशोर पेटकर सर, तुमच्याकडे पुढची संवादाची सूत्र देते. नमस्कार. क्रीडांगण या कार्यक्रमात समस्त मराठी बंधू भगिनींना तुमचं मी स्वागत करतो. आमच्या समवेत दोन पद्मश्री आहेत, श्री उदय देशपांडे सर, मल्लखांबात त्यांचं मोठं योगदान आहे, आणि आमचे गोमंतकीय भारतीय संघाचे माजी कर्णधार, फुटबॉल कर्णधार पद्मश्री ब्रह्मानंद शंखवाळकर या दोघांचं मी स्वागत करतो. सुरुवातीला मी उदय देशपांडे सर यांची तुम्हाला थोडक्यात ओळख करून देतो संवादाला सुरुवात करण्यापूर्वी. उदय देशपांडे सर यांना मल्लखांब विश्वगुरू असं संबोधलं जातं. ते सुप्रसिद्ध प्रशिक्षक आहेत. 100 वर्षे ज्याला इतिहास आहे अशा अग्रगण्य आद्य शारीरिक शिक्षण संस्था श्री समर्थ व्यायाम मंदिर, जी दादर मुंबईत आहे, तिचे ते मानद सरचिटणीस मुख्य प्रशिक्षक आहेत. देशपांडे सर विश्व मल्लखांब फेडरेशनचे संस्थापक, संचालक व मानद सचिव असून आपल्या नेतृत्वाखाली 2 मल्लखांब जागतिक अजिंक्यपद स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. त्यामध्ये 15 देशांनी सहभाग घेतला. विविध देशात राष्ट्रीय मल्लखांब महासंघ स्थापन करण्यात त्यांचं मोठं योगदान आहे. 73 वर्षी देशपांडे सर आजही मल्लखांब खेळाचा प्रसार आणि प्रगतीसाठी मोठ्या उमेदीने सक्रिय आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन 2024 साली त्यांना केंद्र सरकारतर्फे पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. देशपांडे सर सीमा शुल्क केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात नोकरीला होते. 2013 मध्ये ते उपायुक्त पदावरून निवृत्त झाले. बालपणापासून कुस्ती, मल्लखांबाची त्यांना आवड होती. देशपांडे सर यांनी मल्लखांब या खेळाच्या संवर्धनासाठी आपला वैयक्तिक वेळ, बहुमूल्यचा वेळ अर्पण केलेला आहे. त्यांनी मल्लखांबाचा सतत ध्यास घेतला. या त्यांच्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र सरकारने शिवछत्रपती पुरस्कार आयोजक म्हणून, दादोजी कोंडदेव पुरस्कार उत्कृष्ट प्रशिक्षक तसेच महाराष्ट्र शासनाचा जीवन गौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित केलं. मल्लखांब भारतीय मातीतील श्रेष्ठ खेळात क्रांती घडवलेले महान व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख असून आज आपण अशा महान व्यक्तिमत्वाशी संवाद साधणार आहोत. आपले दुसरे मानकरी आजचे पद्मश्री ब्रह्मानंद शंखवाळकर. भारतीय फुटबॉलमध्ये गोलरक्षकात जे महान गोलरक्षक गणले जातात त्यांच्यात ते अग्रभागी आहेत. अर्जुन पुरस्कार, पद्मश्री पुरस्कार सन्मानित होणारे ते पहिले गोमंतकी क्रीडापटू आहेत. 72व्या दिवसाच्या उंबरठ्यावर ते असून अजूनही फुटबॉल मैदानावर ते मोठ्या उमेदीने कार्यरत असतात. तरुणांनाही लाजवेल अशी त्यांची तंदुरुस्ती, देहबोली आदर्शवत आहे. फुटबॉलमध्ये मोठे यश, मान सन्मान मिळवले तरी त्यांचे पाय अजूनही जमिनीवर आहेत. खेळाडू वृत्ती आणि खेळाप्रती ते अतिशय प्रामाणिक आहेत. भारतीय फुटबॉलचा विकास, प्रगती आणि पायाभूत जडणघडण यासाठी ते तळागाळाला वावरताना दिसतात. ब्रह्मानंद सर यांचा चाहता वर्ग मोठा आहे. केवळ गोव्यातच नव्हे तर देशभरात ते जबरदस्त गोलरक्षणासाठी ओळखले जातात आणि अजूनही त्यांची लोकप्रियता कायम आहे. गोमंतकी फुटबॉल म्हटलं की ब्रह्मानंद यांचं नाव अग्रस्थानी असतं. ब्रह्मा या नावाने ते राष्ट्रीय फुटबॉलमध्ये परिचित आहेत. हे व्यक्तिमत्व सदा हसतमुख आणि नम्र असल्यामुळे मैदानावर त्यांना नेहमीच आदर मिळतो.
फुटबॉलमध्ये दांडगाईच्या खेळासाठी किंवा अखेळाडूवृत्तीसाठी कधीही त्यांना रेड कार्ड मिळाल्याचं ऐकिवात नाही. हा त्यांचा एक मोठा वैशिष्ट्य आहे. त्यांना फुटबॉल मैदानावर द गोली या टोपण नावाने ओळखलं जातं. त्यांचे सहकारी वगैरे त्यांना ह्याच नावाने हाक मारायचे. आणि दिग्गज गोलरक्षक, भारतीय संघाचे कर्णधार, तसेच नंतर निवृत्तीनंतर प्रशिक्षक या नात्याने त्याने भारतीय फुटबॉलमध्ये बहुमूल्य योगदान दिलेलं आहे. असं हे असामान्य व्यक्तिमत्व आमच्या समवेत आहेत. त्यांचं मी स्वागत करतो. आता आपण प्रत्यक्षात कार्यक्रमाला सुरुवात करूया. माझा पहिला प्रश्न देशपांडे सरांना आहे. देशपांडे सर, 50 वर्षात महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात तसेच भारताच्या प्रत्येक राज्यात प्रवास करून हजारो मल्लखांब कार्यशाळा आपण घेतल्या. सर्व सामाजिक आर्थिक स्तरावर अगदी वंचित घटकापर्यंत आपली पोहोच आहे. हा अथक प्रवास आपणास कसा शक्य झाला, जरा आपलं सांगावं. माणसाने एखादी गोष्ट ठरवली ना की तो त्याच्या मागे लागला तर यश आपोआप आपल्या टप्प्यात येतं. आपले मनापासून केलेले प्रयत्न हेच आपल्याला यशाकडे घेऊन जातात. मी वयाच्या 2.5-3 वर्षाचा असल्यापासून मलखांब करतोय आणि या मलखांबाचे फायदे मला स्वतःला अनेक वेळा अनुभवायला मिळाले. मलखांबाचे वैशिष्ट्य आहे, कदाचित आपल्यापैकी बऱ्याच जणांनी मलखांब बघितला असेल, त्यांना माहिती असेल. काही जणांनी TV वरती बघितलं असेल. एक लाकडी खांब, मनुष्य देहाप्रमाणे त्याची आकृती, वरती डोकं, मग मान आणि शरीर, किंवा एक दोरीचा मलखांब वरनं टांगलेला असतो आणि त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारची आसनं आणि कसरतीचे प्रकार केले जातात. बाकी सगळे खेळ जमिनीच्या पातळीवर खेळले जातात. हा एकमेव खेळ असा आहे की जमिनीपासून 2 फूट, 4 फूट, 6 फूट, 8 फूट उंचीवरती खेळला जातो. आणि त्यामुळे गुरुत्वाकर्षणाच्या विरोधात स्वतःला वरती उचलायचं, पायाच्या बोटांमध्ये किंवा हाताच्या पकडीमध्ये मलखांब पकडून वरती चढायचं. एक तर भीती वाटते आणि दुसरं वेदना होतात. या दोन्हीवरती मात करायची. पण हे केल्यामुळे कमीत कमी वेळात शरीराच्या प्रत्येक भागाला जास्तीत जास्त व्यायाम मिळतो. केवळ पचन संस्था, श्वसन संस्था, हृदयविसरण या अंतर्गत संस्था सुद्धा कार्यक्षम होतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डिसीज रेझिस्टन्स पॉवर वाढते, रोगप्रतिकारक शक्ती. आणि त्यामुळे अगदी करोनासारखी वैश्विक महामारी असोत किंवा साध्या साथीचे रोग असोत, आपल्याला त्याचा कुठेही त्रास होत नाही. आणि म्हणून एक समर्थ भारत, सशक्त भारत ही आपली जी एक संकल्पना आहे, त्याच्यासाठी मलखांब हा एक रामबाण उपाय आहे. या दृष्टीने मी सुरुवात केली. माझ्या व्यायामशाळेत फक्त 2-4 मुलंच करत होती. आज इतक्या वर्षानंतर माझ्या व्यायामशाळेत 100 मुलं, 100 मुली रोज मलखांब करतात. एवढंच नव्हे तर मुंबईत 2-3 व्यायामशाळा होत्या. आज मुंबईमध्ये 200 ठिकाणी मलखांबाचं नियमितपणे प्रशिक्षण दिलं जातं. महाराष्ट्रामध्ये फक्त एक मुंबई, पुणे, सातारा, सांगली, फार तर कोल्हापूर अशा ठिकाणी मलखांब होता. आज महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्वतंत्र जिल्हा संघटना आहे, ती रजिस्टर्ड आहे आणि त्या ठिकाणी नियमितपणे मलखांब शिकवला जातो. आणि महाराष्ट्राच्या बाहेर भारतामध्ये महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश 4च राज्य होती. आज 33 राज्यांमध्ये नियमितपणे मलखांबाचं प्रशिक्षण दिलं जातं आणि मलखांबाच्या राज्य संघटना आहेत ज्या मलखांब फेडरेशनला संलग्न आहेत. आणि त्यामुळे जो आपल्या इतरदेशीय भारतीय पारंपरिक व्यायाम प्रकार म्हणतो, तो आता भारतामध्ये सगळ्या ठिकाणी पसरलेला आहे. आणि मग मी भारताच्या बाहेर जायला सुरुवात केली 1997 पासून आणि आजपर्यंत 52 देशांमध्ये जाऊन त्या ठिकाणी मलखांबाचं बीज रोवलेलं आहे. त्या ठिकाणी आता मलखांबाचं नियमित प्रशिक्षण होतं. आता मी प्रश्न ब्रह्मानंद सरांना विचारू इच्छितो. ब्रह्मानंद सर, आपलं बालपण, आपला फुटबॉलमध्ये सुरुवात आणि फुटबॉल तुम्ही कोण तुमचा आदर्श होता, कोणाला बघून तुम्ही फुटबॉल खेळायला सुरुवात केली, या संदर्भात आम्हाला जरा माहिती द्या. First of all, can I speak in English? If you don't mind. It was during the beginning of the, up to when I was 5 to 6 years old. I was just entered the Portuguese class. Then liberation took place from the Portuguese by the Indian government. त्यावेळी आमच्या वडिलांनी आम्हाला शाळेमध्ये पाठवले.
माझे जे रजिस्ट्रेशन केलं. So Portuguese, maybe not even 1 year complete, little into Portuguese, but I studied Marathi up to 5th standard. And I could speak Marathi because आमचे relations ते मुंबईला आहेत, and I used to go there, speak Marathi with them and all very comfortably when they come to go also. But then what happens? So many years passed. It was more into, once I went to the English class from the 6th standard directly, I found one thing. गणित जे आम्ही शिकले होते मराठीमध्ये ना, that procedure I always feel is more stronger than any other procedure. आजपासून काय गणित म्हणतात नऊ एकाशी टक 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 आम्हाला मनामध्ये येते. ते शिकले होते कधी 5वी वर्षापासून. सो आय रिस्पेक्ट व्हेरी मच मराठी अँड टिल टुडे. माझ्या घरामध्ये रविवार, बुधवार आणि शुक्रवार आय एम हॅव्हिंग मराठी एडिशन्स ॲट माय होम. द ट्रेडिशन्स आय एम कंटिन्यूइंग. या to start with my football love in the game, whole entire family, we are 10 brothers in the 10 family siblings to my parents, 3 sisters, 7 footballers, 7 players, 7 brothers, and all 7 brothers were footballers. They were cyclists. They were eldest two were good in running, everything for 5,000 and 10,000 meters. They were champions among the Portuguese. One of them was selected by the Portuguese government that time to represent and to be trained in Portugal during the time of liberation. And this just of it. Then because of that football, when I was 3-4 years old, I saw the ball was in our older houses. You know, there's a balcony to sit comfortably for the evening time. We can talk around there after lunch, dinner. Outside the house. And there the ball was always kept. So when I got attracted to the ball and they used to play football, talk about football, which is missing in today's world in Goa. And this is how I got the opportunity to move around. But then there were not big stadiums. Only one stadium was there at Karandalam ground. My father used to take me when I remember 5 to 6 years old. He used to hold me in my hand because they were public. There were no stands for people to stand. They were standing just around next to the linesman, which is very dangerous to the linesman also, when people will get angry. And I was kept because I couldn't see otherwise if I stand down. Maybe get stamped by the people and all. So when I saw the goalkeeping around there with the Portuguese goalkeepers and our own local goalkeepers playing, something got attracted to me. And that's how I not started, but I attracted to football. I didn't know where I would land in football. But the real story started when my Marathi school, I was in the 3rd standard, and English school, Portuguese had left. There were no Portuguese classes, English and Marathi. Thalgaon-मध्ये, आमच्या village-मध्ये, very close here. And then माझा भाऊ गोलकीपर होता. मी फॉरवर्डमध्ये गेलो. काय झालं मला माहीत नाही, काय ठाऊक नाही. त्याने सांगितलं की तू गोलमध्ये जा. मी फॉरवर्ड खेळतो. आय सेड नो, आय एम नॉट गोइंग टू लिसन, आय विल प्ले फॉरवर्ड. So that went for 2-3 minutes, some discussions, and he said, my finger is not good. It is swollen, it's paining. For that, I said, okay, I'll stand in the goal. When I stand in that goal, I remember मराठी शाळेने इंग्लिश शाळेला 2-1 ने आम्ही जिंकले होते. That match we won. I was very, very young. And when I in the first half, after that, when there was a break, I realized that this something which I get more heart. It touched my heart, that position. I said, I will continue there. And no more going away. But then when I was growing up, slowly, when I became 8 years, 9 years, 10 years, in our whole village, there was one doctor, who was the family doctor of every house in Taligaon village. Very few houses were there those days. Dr. Remigio Pinto, in whose name the football ground has been built in Taligaon. And he was standing behind me. And even for my delivery, my mother was delivering me the 10th child, She was taken in his car to the Ribandar hospital because there was Panjim, there was no for deliveries and all of the Ribandar hospital. Today it is a different institution is there.
And that doctor also took me. Since from my birth also, the doctor knows who I am. But one day, playing among the big boys, they were not taking the smaller boys because of injuries or some trembling, anything. We were behind just to pick up the balls which comes out. When they shoot the ball, it comes out, I have to pick up the ball, throw them. That was a bigger achievement. And we were playing on top there. All between below 10 years, small ball. But whenever the church bell would ring, one of the Christian goalkeeper would leave the goal post. There was no goal post. There were 2 stones. Don Pattar. He was a goal post in the village near the church. And he would leave home. He would pray and go home. I used to slowly go and stand in the goal. They immediately pushed me out because I was very, very young. May get injured, something like that. Gradually, they noticed me something in me and they said, you play. And this doctor one day saw me playing, and after the match, he came and told me, if you want to grow yourself in sports, in football, this is the only place where you can grow and nowhere else. Then he started giving me tips. That was the beginning of my career. देशपांडे सरांना आता एक प्रश्न आहे की मी सांगितलेलं आहे की त्यांचं कार्य अलौकिक आहे, फार मोठं आहे. देशपांडे सर, आपण 52 अधिक देशात मल्लखांबाचा प्रसार केलेला आहे. 100 पेक्षा अधिक मल्लखांब साधकांना प्रशिक्षित केलेले आहेत. आशिया, युरोप, अमेरिका या खंडात आपला वावर आहे. आपण या आपल्या कारकिर्दी संदर्भात जे आपल्या मल्लखांबाच्या प्रसारासाठी जे कार्य केलं त्याचं जरा कथन करावं. प्रामुख्याने मला असं वाटतं, मल्लखांब हे भारतीय संस्कृतीचं प्रतीक आहे. आणि जेव्हा एखादा खेळ आपण शिकतो, आता उदाहरणार्थ आपण जुडो शिकलो, तर जुडोमधल्या सगळ्या ज्या टर्मिनॉलॉजी आहे, जी नावं आहेत, ती सगळी जपानी भाषेमध्ये आहेत. किंवा कराटे शिकलो, तसं आम्ही ज्या वेळेला परदेशात जाऊन मल्लखांब शिकवला, त्या वेळेला मल्लखांबाची नावं बदलली नाहीत. जी मल्लखांबाची ओरिजिनल नावं होती, सादिवडी, बगली, खांदी, ही सगळी नावं तशीच ठेवली. एवढंच नव्हे तर मल्लखांबाच्या आधी सगळ्यांना जो काही एक वॉर्मिंग अपचा एक्सरसाइज आम्ही शिकवतो, त्याच्यामध्ये सुद्धा, किंवा सूर्यनमस्कार शिकवतो, त्याच्यामध्ये सूर्याची नावं जी संस्कृतमधून आहेत तीच नावं घ्यायची. आकडे सुद्धा मराठीत आकडे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 हेच आकडे म्हणायचे. आणि प्रत्येक सत्राच्या शेवटी एक साथ नमस्ते 1, 2, 3, 4 आणि कवायत विसर्जन 1, 2, 3, 1, 2, 3, 1, 2, 3, जय हिंद. म्हणजे मल्लखांब शिकणारा तो ऑस्ट्रेलियातला माणूस असो, तो अमेरिकेतला असो, इंग्लंडमधला असो किंवा जपानी, तो जय हिंदच म्हणणार तिकडे, कारण तो मल्लखांबाशी कनेक्टेड आहे. आणि आम्ही जेव्हा 2004 साली पहिल्यांदा जर्मनीमध्ये मल्लखांबाचं प्रशिक्षण वर्ग घेतला, त्यावेळेला 8 दिवसाचं प्रशिक्षण, आणि त्याच्यानंतर शेवटच्या दिवशी 8 दिवसात मुलं काय शिकली त्याचं प्रात्यक्षिक ते करून दाखवणार. आणि त्या प्रात्यक्षिकामध्ये 15 मिनिटं प्रश्नोत्तर, म्हणजे आलेल्या प्रेक्षकांना, पालकांना, पाहुण्यांना काय प्रश्न विचारायचे असतील तर. डॉक्टर जॉर्ज लेशनर नावाचे गृहस्थ प्रेक्षकात बसले होते. त्यांनी पहिलाच प्रश्न मला विचारला, मिस्टर देशपांडे, तुम्ही एवढ्या लांबून मुंबईहून म्युनिकला आम्हाला मल्लखांब शिकवायला आलायत, पण तुम्हाला हे माहिती आहे ना, आम्ही जर्मन खेळामध्ये खूप अग्रेसर आहोत, आणि त्यामुळे आम्ही जर मल्लखांबाकडे बघितलं तर थोड्या दिवसात तुम्हाला मागे टाकून आम्ही पुढे निघून जाऊ. म्हटलं, सर, केवळ स्पर्धात्मकच विचार करायचा झाला तर कदाचित तुम्ही म्हणताय ते खरंही होईल, पण तुमच्यासारख्या विकसित देशांमध्ये आणि आमच्यासारख्या विकसनशील देशांमध्ये काही सामायिक समस्या आहेत. मुलं खूप अभ्यास करतात, पण त्यांना परीक्षेत हवे तेवढे गुण मिळत नाहीत, किंवा गुण मिळाले तरी ज्या अभ्यासक्रमांना त्यांना प्रवेश पाहिजे असतो त्या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळत नाही, किंवा शिक्षण संपलं तरी त्यांना हवी ती नोकरी मिळत नाही. आणि मग ते फ्रस्ट्रेट होतात, डेस्परेट होतात, आणि मग धूम्रपान, मद्यपान आणि मादक द्रव्यांच्या आहारी जातात. मल्लखांब तुम्हाला केवळ शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त ठेवतो एवढंच नव्हे, तर मानसिकदृष्ट्या सुद्धा सक्षम बनवतो, कणखर बनवतो. आणि आजकालच्या या बदलत्या जीवनशैलीमध्ये लहानपणापासून मुलांच्या हातात मोबाईल आलेले असतात, मग पुढे लॅपटॉप येतात, कॉम्प्युटर्स येतात,
आणि मुलं मैदानावर जायचंच विसरून जातात आणि ऐन 35-40मध्ये त्यांना पाठदुखी, कंबरदुखी, मानदुखी, विकार चालू होतात. मलखांब हा पाठीच्या कण्याला सर्वाधिक चलनवलन देणारा उत्कृष्ट व्यायाम आहे आणि त्यामुळे मलखांबाचे फायदे फक्त आमच्यापर्यंत मर्यादित राहू नयेत, ते तुमच्यापर्यंत पण पोचवावेत म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. आणि हे त्याने एवढं आवडलं की पुढची 16 वर्ष दरवर्षी मला ते ऑगस्ट सप्टेंबरमध्ये जर्मनीत बोलवतात. मी 10 मुलांना घेऊन जातो. त्या ठिकाणी 50-50 जर्मन मुलांची 2 शिबिरं होतात. म्हणजे एका वर्षी 100 जर्मन मुलं मलखांब शिकतात. आता 16 वर्षामध्ये 1600 जर्मन मुलं मलखांब शिकली आहेत. तर हे जे मलखांबाचं एक ज्याला आपण सॉफ्ट पॉवर म्हणू किंवा मलखांबातली ताकद आहे, ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवली पाहिजेत. आमचं स्वप्न आहे मलखांब एकदा ऑलिम्पिक खेळ व्हायला पाहिजे म्हणून. पण ऑलिम्पिक खेळ होण्यासाठी त्याचा नियम असा आहे की 5 खंडांमध्ये 75 देशांमध्ये तो खेळ पोचलेला असला पाहिजे. आत्तापर्यंत 52 देश झालेत. 75 देशांपर्यंत अजून खूप मोठी मजल मारायची आहे. पण कुठेतरी सुरुवात झालेली आहे आणि मला खात्री आहे की अशा पद्धतीने जर चालू राहिलं तर 75 देशांमध्ये लवकरच मलखांब सुरू होईल. आम्ही 2019मध्ये मलखांबाची पहिली विश्व अजिंक्यपद स्पर्धा घेतली मुंबईमध्ये 2019मध्ये आणि त्याच्यामध्ये 15 देशांनी भाग घेतला. दुसरी स्पर्धा 2023मध्ये आसाममध्ये झाली, त्यातही 15 देश होते. पण आता पुढच्या वर्षी तिसरी स्पर्धा होईल 2026मध्ये, म्हणजे याच वर्षी. आणि मला खात्री आहे कमीत कमी 30 देश तरी त्याच्यात सहभागी होतील. हे मलखांबाचं जे वेगाने होणारं देशोदेशांमध्ये पसरणारं लोण आहे, ह्याच्यामुळे मलखांबाला आता फास्टेस्ट ग्रोईंग स्पोर्ट असं म्हटलं जातं. आणि मला खूप आनंद होतो की कुठेतरी आपण लावलेलं बीज आज इतक्या दूरवर इतक्या देशांमध्ये पसरत चाललेलं आहे आणि लोकांना मलखांबाचं महत्त्व काय हे पटायला लागलेलं आहे. हा सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण आहे. देशपांडे सर, याच विषयामध्ये तुम्हाला पुढे विचारू शकतो की प्रौढ आणि ज्येष्ठ नागरिक, महिला, युवती यांनाही तुम्ही प्रेरित केलं की मल्लखांबात त्यांनी यावं. तर यामागची तुमची भावना काय होती? तुम्हाला का असं वाटलं की त्यांनी मल्लखांबमध्ये की मल्लखांब हा पुरुष प्रधान खेळ असा मानला जात होता, ते तुम्ही महिलांना सहभाग वाढवला, या संदर्भात? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे की मलखांबाचे जे अगणित असे फायदे आहेत ते फक्त लहान मुलांनाच त्याचा फायदा मिळतो असं नव्हे, तर अगदी प्रायमरीमधली प्राथमिक शाळेतली मुलं असतील किंवा माध्यमिकमधली असतील किंवा महाविद्यालयीन युवक युवती असतील किंवा हाऊसवाईफ, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारी मंडळी असतील, कुठे बँकेत काम करतायत, कुठे उद्योग क्षेत्रात आहेत, कुठे राजकारणामध्ये आहेत, त्यांना सुद्धा मलखांब करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. कारण त्याचा त्यांना डायरेक्टली इनडायरेक्टली खूप फायदा होतो. आणि म्हणून मी पूर्वी जो फक्त लहान मुलांसाठी मर्यादित मलखांब होता, त्या ठिकाणी मी प्रौढांना सुद्धा शिकवायला सुरुवात केली. आणि कदाचित आपला विश्वास बसणार नाही, शांतीलाल संघवी नावाचे गृहस्थ माझ्याकडे मलखांब शिकायला आले तेव्हा त्यांचं वय 82 वर्ष होतं आणि नियमितपणे मलखांब केला त्यांनी त्या वयामध्ये. आणि 2019मध्ये जेव्हा आम्ही मलखांबाची पहिली विश्व अजिंक्यपद स्पर्धा मुंबईत घेतली, त्यावेळेला उद्घाटन समारंभाला त्यांनी प्रात्यक्षिक करून दाखवलं. त्यावेळेला त्यांचं वय 89 वर्षाचं होतं. म्हणजे एनीबडी ऑफ एनी एज कॅन डू मलखांब. एवढंच नव्हे तर मुंबईमध्ये 3 अंधशाळा आहेत आणि त्या 3ही अंधशाळांमध्ये जाऊन मी त्या मुलांना मलखांब शिकवतो. आणि त्यांना शिकवताना वेगळे चॅलेंजेस असतात. कारण माझं आत्तापर्यंत पद्धत कशी होती, आपण करायचं, मग मुलांना विचारायचं, बघितलं तुम्ही, आता तुम्ही करा, मी तुम्हाला हेल्प करतो. अंध मुलांना काय दाखवणार, त्यांना प्रात्यक्षिक दाखवून ते तर बघू शकणार नाहीत. आणि म्हणून मग प्रत्येक गोष्ट शब्दामध्ये बद्ध करून त्यांना ती एक्सप्लेन करून सांगायची. तुमच्यासमोर दोरी आहे, दोरीला हात पकडा, डावा पाय आतमध्ये घालून मग अंगठ्यात दोरी पकडा, मग वरती चढा, मग उजवा पाय फिरवून दोरीच्या वरती लावा, अंगठ्यात दोरी पकडा. आणि तुम्ही जसं बोलताय तसं ब्लाइंडली ते तुमच्यावरती विश्वास ठेवून करत जातात आणि अतिशय उत्कृष्ट कलाकृती सादर करतात. मग ते करताना बघून अनेक लोकांनी मला सांगितलं, देशपांडे तुमची कमाल आहे, तुम्ही अंध मुलांना कसं शिकवलं. म्हटलं कमाल माझी नाही आहे, त्यांना शिकवता शिकवता कसं शिकवायचं हे मी शिकलो, ह्याच्यासाठी मी त्यांचा ऋणी आहे. आणि खरोखरच
तुम्ही जर अंध मुलांना करताना बघितलं ना, म्हणजे माझी खूप इच्छा होती की या ठिकाणी आज माझं भाषण किंवा मुलाखत ह्याच्यापेक्षा मला 10 मिनिटं त्या मुलांचं प्रात्यक्षिक दाखवण्याची संधी मिळाली असती ना, तर मला अधिक आनंद वाटला असता. कारण गेल्या वर्षी ऑलिम्पिक्समध्ये आम्ही 26 जुलै ते 11 ऑगस्ट दर दिवशी मलखांबाची प्रात्यक्षिकं दाखवण्यासाठी 8 जणांचा संघ घेऊन मी गेलो होतो. आणि त्या 8 जणांच्या संघामध्ये 4 जण ब्लाइंड होते, 2 मुलगी आणि 2 मुली. 1936 साली हिटलरच्या समोर अमरावतीच्या हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाने मलखांबाची प्रात्यक्षिकं दाखवली होती. आणि त्याच्यानंतर इतक्या वर्षांनी त्या रिलायन्स फाउंडेशनच्या नीता मुकेश अंबानी यांच्या प्रयत्नांमुळे या 8 जणांना पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मलखांब दाखवण्याची संधी मिळाली. आणि ते इतकं छान झालं की देशोदेशीवरून आलेले पत्रकार किंवा वार्ताहर या सगळ्यांनी त्यांच्या मुलाखती घेतल्या, त्यांचं लाईव्ह शूटिंग केलं आणि ते त्या त्या देशांमध्ये दाखवलं. हे केवळ प्रदर्शनात्मक म्हणून नव्हे, त्याचा त्या मुलांना किती चांगला फायदा होतो. मगाशी म्हटल्याप्रमाणे तुमचा आत्मविश्वास वाढतो, मनाची एकाग्रता वाढते, तुमची स्मरणशक्ती वाढते, आकलन शक्ती वाढते. आणि यामुळे जे 35-40% ज्यांना मार्क मिळतात ना अभ्यासामध्ये, त्यांना नियमित मलखांब केल्यानंतर 85-90% जातात. आपला विश्वास नाही बसणार. एक प्रांजल पाटील नावाची मुलगी होती, कमला मेहता स्कूल फॉर द ब्लाइंड दादरच्या अंधशाळेत. 1ली पासून 10वी पर्यंत नियमितपणे मलखांब केला आणि आज ती भारतातली पहिली अंध IAS ऑफिसर आहे. आणि ती चेन्नईला कलेक्टर म्हणून होती, आता ती दिल्लीला एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये काम करते. म्हणजे एवढं ट्रान्सफॉर्मेशन होतं. मला खूप पुरस्कार मिळाले असतील, पण मला सगळ्यात महत्त्वाचं हे मुलांमध्ये होणारं जे परिवर्तन आहे, ट्रान्सफॉर्मेशन आहे, याचा आनंद दुसरा कशातही देऊ शकणार नाही. हे खूप चांगलं होतं आणि केवळ मलखांबामुळे होतं असं मला वाटतं. माझा प्रश्न आता ब्रह्मानंद सरांना आहे. ब्रह्मानंद सर, फुटबॉलमध्ये तुम्ही अतिशय चपळ, एक उत्कृष्ट गोलरक्षक, एकाग्र गोलरक्षक होती. तुम्ही भारतीय संघातून खेळत असताना भारताचा संघ झांबियात गेला होता, तेव्हा तुमचं गोलरक्षण पाहून तिकडच्या पत्रकारांनी, सगळ्या लोकांनी लेपर्ड इन इंडिया अशी तुम्हाला उपाधी दिली होती. तर एवढा हा चपळपणा आणि हा एकाग्रता आणि एवढं तुमचं हे म्हणजे आपण एकाग्रतेने चेंडू अडवणं, त्याच्यात पुष्कळ एकाग्रता लागते. हे तुम्ही कसं साध्य केलं आणि ते तुम्हाला म्हणजे काही मेडिटेशन केलं, काही वेगळं प्रयोग केला, कसं काय तुम्हाला साध्य? It depends on the coach. Always, I always respect the coaches. One Mr. Salam was there. Every point he would check out at every moment whether we are fully focusing on the game or not, even before the game. Or we find something different while sitting and resting somewhere, something when we talk about, we joke about, and we lose the focus. Every time he says, be serious, be serious, be serious on this. And especially what happened, that Zambian tour, there were 4 tours that year. In Zambian tour, what happened, Zambia was preparing for the 1978 World Cup Football Championships. And even today, they are on top. We may be very far, but it's on a given day, it comes to know where you stand. Courage is very, very important. And we played 3 matches. The first match we played with the Zambian main Zambian team. Second one was the youth and the seniors were to represent 78 World Cup. And third match was back again to the Zambian national team. First match, they won the match by 2-1. The point is here is, when I'm playing with the world class of team, I never wanted to know myself, what will be the result today? Will be 5-0, 6-0, or where we will be outclassed? What will be the position? Being a goalkeeper is very difficult because we are guarding the big custodian of the big goalpost. Chalta hai. The game was going on. I said, Allah will just play my game. Come what may, the result is. They are a much superior team. And in that match, though they won the match, they scored one of the penalty goal. And then game was over. We had very good, very, very good players. I don't find them today. It is not, I'm not comparing past and the present. Bulganathan from Karnataka. Then Parminder Singh, sorry, Mr. Chaudhary, Mohan Bagan defender, was very experienced. Harjinder Singh from Punjab was very. We had some Kumar, one Mr. Kumar and from Bangalore. They were a little bit matured in the team. But Salam was always saying,
this particular match when you play, put your 100% heart out. It means don't go that you're playing with the world-class teams and you are nobody here. We went on playing, the game was 2-1, they won. The second match, which was a combination of the youth and the seniors, we won the game 3-1. 3-1, that match I saved a penalty, one of the players. And then the third match, they won the match 2-1. I don't know, I was not bothered about anything, only to see that I will just perform on that day. It's very difficult to contain the pressure from those world-class African players. And game was over. Third game, they won 2-1, and the game was over. And after the game, it was the mayor of one of the Zambian city, Ndola or Kitwe, I'm not sure. And while the audience was over there, both the teams were lined up before the stage. He said something in Somali language, African language, and said, "Goalkeeper India, please." So he sent somebody to pick me up, and he took me to the stage. And taking to the stage, he said, "First, did you understand what these people are shouting at you?" I said, "No, I understand only one word, passport." Passport is an easy word. We know what the use of passport. Everyone knows about it. It's a passport. Then he caught hold of my hand and lifted it up. And he said, "You are the leopard. In 3 matches, I've seen you. You are the leopard from India. And these people says, take my passport and play for Zambia." And that was the meaning he told me after this. I said, "Thank you." The next day, I still got that cutting preserved with me. Leopard saves all India. The full story is on that. I can give it to you. Yeah, that is how this thing. It's a one man. Anybody who plays, I always feel, you are not today when the two battle is going on. Today is not a winner. One day, a father of a child in Goa was talking to me, and I was mentoring him. I was teaching him goalkeeping. But because of his physical problem and all, he took to chess. He was playing against the champion boy of Goa, under 11 or under 12. And he's talking to me on the phone. The son is next to him. "Ramanand, he has won one match, and tomorrow he's playing a champion." Okay, anyhow, he has done well. I said, "Is the son next to you?" He said, "Yes, give me the son," I said. I want to talk to him. I told him, "You are tomorrow playing with the champion?" "Yes." "Has he become a champion?" "Tomorrow is not come," I said. "Tomorrow you're going to go there. You're going to face him on the way." That time, is he still a champion? "No, after the game is over." Till then, you just focus on your pawns, keep on playing, keep on thinking that the champion is not here with you. He will be a champion, maybe win this championship. Today, I may beat him. Think on this and keep on playing. Focus on that. And this boy beat that. Then I called the father and told him, never speak negative before your child. So of course, he has gone into better academics. That was my thing. On that day, one has to give his best. ब्रह्मानंद सर यांनाच पुढचा प्रश्न, तुम्हालाच पुढचा प्रश्न आहे की गोव्यात तुम्ही पदार्पण केल्यानंतर जवळपास 2.5 दशक 25 अधिक काळ तुम्ही खेळलात. ही तंदुरुस्ती म्हणजे फिटनेस आणि वाढतं वय पण तुमच्या कामगिरीच्या आड आलं नाही, हे तुम्ही कसं साध्य केलं? कारण आजच्या आपण युगात बघतो की खेळाडूंना दुखापती होणं, त्यांची कारकीर्द अपूर्ण राहणं, अशा गोष्टी भरपूर आमच्या कानावर येतात, ऐकायला मिळतात. मग तुम्ही तुमची तंदुरुस्ती आणि फिटनेस हे कसं काय कायम राखलं? I always believe in something which is one day at a time, which I have read it somewhere. Take one day at a time and play. And 4 years I played for a club without getting me 1 rupee being paid for any day. 4 years into 365 days. This club is called Panvel Sports Club. Panvel is not from Panvel, Maharashtra. Panvel is nearest to Ribandar village in here. There was an MLA by name Krishna Bandodkar. He was the MLA under Bhausaheb Bandodkar, जे आमचे पहिले मुख्यमंत्री होते ना गोव्याचे.
त्यांचे ते MLA होते. त्या MLAला तो आपला लिटल बिट यूज टू गिव्ह कंट्रीब्युशन टू रन द क्लब. And I was playing for his club. They were not paying for anybody. Boys from all over Goa will come on their own money and play and go. Only what you were getting is, Babu Sahib used to give a little bit of pocket money on for practices and match day to have a bhaji pav, which was just costing you, those days maybe 25 rupees, 25 paisa for bhaji pav and cha in particular hotel. Another hotel maybe 30 paisa or 40 paisa. That's all. Only one day, after many years, I told my manager, I'm confessing that I told you a lie. One day. Because our training thrice a day at times for that club. First of all, I used to have my trainers go to the office of my coach to make him remind that today is the training and come with him. I'm on cycle, come back to Kampal from Panjim. Taligaon is very close to Panjim. Cycling back to Kampal, train with him for about half an hour separately. Then you know what have the private clubs. If somebody कोई 5 वाजता येतो, कोई 15 ला येतो, कोई 5:30 ला येतो. There was no discipline, not discipline, but they were working somewhere and collectively we used to come and play. Second, I used to train with the boys. And thirdly, I was pointed out by my doctor coach. He used to tell me, my coach doctor, you are weak in this side, you are good in this side. Why? So I used to tell him to shoot one player to keep him there, hit me 50 times on my left, 50 times to dive the ball in the sluggy ground without knowing stones, no turf, nothing. There were cuts here and there, but I would finish my 50s. It was sometimes I did this work. When I told the coach, my manager one day, Mr. Botello, that I'm going to confess you, I said. I took 25 paisa from him. I told him, I have not brought my cycle today. Everybody came up to the restaurant. I went back to him. I did not bring my cycle. I kept my cycle away. Because I was so hungry, but I want to eat something before going home. So much. So what I did, I said, give me 25 paise. I want to take the bus and go home. So he gave me 25 paise. So I just took around, went back to the restaurant, had my bhaji pav, I went home. No payment. Important is, and as I was growing up, as you know the Bhagavad Gita, we read about it. I don't know, I was not doing much about it. I read English translation in Bhagavad Gita, one meaning. Keep yourself rolling in life, don't wait for the fruits. And the third year when I passed my third year for that club, I got accidentally I was told to go to the first club. I didn't have boots myself. I have school pant, boots, bhaika dala. Then I took my own shirt and went for the play. I had only jersey I had. My brother who was playing for the same club. And the brother said, because he was told to bring the goalkeeper. That was when I was 15 and a half years old. And today when the Doordarshan has taken my documentary, that incident is there. And I continued with that. And thanks to the Mr. Botello who gave me the first break, a courage to play among the big boys for a 15-and-a-half-year-old boy because there was no goalkeeper. So on the third year when I completed, I got an offer. Second year also there was an offer. I did not go. Third year I was almost signed for the club, but mentoring took place from a person by name Mr. Levino Dias, was an ex-footballer during the Portuguese times, a very elderly person. And Mr. Budra came to my house and told me, you can earn money in your life, but experience you cannot earn unless you put yourself for the experience. Wait for this year and then you see how you may grow very big in football. And that's what even Mr. Peter Thangaraj, Olympian, he's an original awardee, Olympian and Asian Games gold medalist, played 2 Olympics for India. He came to Goa to Club Vasco Sports Club. When he saw me from that club, waiting 15 days in Vasco, training for the Goa Santosh Trophy team, missing my science, inter-science college for practicals, everything, because I could have gone after 6 months answering, I could have become a doctor. But football was dragging me away. And he said, don't look at the money. Butterfly will come and sit on your shoulder one day. If you try to chase butterfly, you may not succeed.
And that moment, I listened to these two people. I just said, I'm not going to sign for. I was getting money, free education by the Empire Sports Club. They were kind enough to offer me all this. But I said, okay, let me learn, because they had good goalkeepers. Tomorrow, you will not see, you won't get a playing experience if you don't go, sacrifice one more year. Fourth year, when I went, again, without 1 rupee, and that is the year I got an offer. That's how it was going to. प्रश्न देशपांडे सरांना आहे की सर, मल्लखांबाच्या प्रसारासाठी तुम्हाला भरपूर प्रवास करावा लागला, भरपूर फिरावं लागलं. तुमची नोकरी, कुटुंब आणि मल्लखांब यांची तुम्ही कशी सांगड घातली? मलखांबावरच्या उड्या या खूप कठीण असतात, खूप बॅलन्सिंग करावं लागतं. पण ह्याच्यापेक्षा कठीण बॅलन्सिंग नोकरी आणि मलखांब हे बॅलन्सिंग जास्त अवघड होतं असं मला स्वतःला निश्चितपणे वाटतं. म्हणजे 1975 साली मी ग्रॅज्युएशन झाल्यानंतर कस्टम्स आणि सेंट्रल एक्साईजमध्ये इन्स्पेक्टर म्हणून लागलो. त्यानंतर असिस्टंट कमिशन सुपरिटेंडंट झालो, असिस्टंट कमिशनर झालो आणि 38 वर्ष सर्व्हिस केल्यानंतर 2013 मध्ये वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्यावर डेप्युटी कमिशनर म्हणून निवृत्त झालो. हा सगळा कालावधी हा माझ्या नोकरीला लागण्यापूर्वीच्या कालावधीप्रमाणेच होता. मी सकाळी उठायचं, 4:30ला व्यायामशाळेत जायचं, व्यायामशाळेत जाऊन प्रॅक्टिस करायची, तिकडनं शाळेत जायचं, शाळेतून आल्यानंतर पुन्हा व्यायामशाळेत जायचं, संध्याकाळी रात्री घरी यायचं. कॉलेजमध्ये असतानाही सकाळी आधी व्यायामशाळा, मग लेक्चर प्रॅक्टिकलला जायचं, तिकडनं घरी जाऊन ब्रेकफास्ट लंच करून पुन्हा कॉलेजमध्ये लेक्चर्स, संध्याकाळी व्यायामशाळेत, रात्री घरी. नोकरीला लागताना सकाळी आधी व्यायामशाळेत जायचं, तिकडनंच परस्पर कामावर जायचं, कामावरून सुटलो की व्यायामशाळेत जायचं आणि रात्री घरी यायचं. या संपूर्ण माझ्या कारकिर्दीमध्ये मला आधी कशी सुट्टी अशी नव्हती. म्हणजे शनिवार रविवारी जरी ऑफिसला सुट्टी असली तरी व्यायामशाळेला सुट्टी नव्हती. एकदा माझे एक काका, माझ्या वडिलांचे मोठे भाऊ, ते आले होते. मला म्हणाले, उदय, तू तेव्हा माझ्या मुलाचा जन्म झाला होता, ओंकार, या मुलाला फारसा रागवत जाऊ नको तू. म्हटलं, का काका, असं का म्हणताय? तर म्हणे, तो उद्या आपल्या आईला विचारेल हे रविवारी येणारे पाहुणे मला का रागवतात म्हणून. त्यामुळे घरातलं अस्तित्व हे कमीत कमी. आणि सुदैवाने आमच्या घरी जॉईंट फॅमिली होती. म्हणजे आई वडील, माझा मोठा भाऊ, त्याची बायको, त्याची 2 मुलं, माझी मिसेस, माझी 2 मुलं, माझा धाकटा भाऊ, त्यांची 2 मुलं, ही सगळी जॉईंट फॅमिली होती. एकच स्वयंपाक घर होतं, घरात एकच स्वयंपाक व्हायचा. मला कधी घरातलं काही आणायला किंवा हे संपलंय ते संपलंय, काय रेशन आणायचंय किंवा काय फळं आणायचं, कधी मला बघावं लागलं नाही. आणि मी संपूर्ण वेळ माझ्या कारकिर्दीवरती लक्ष केंद्रित करू शकलो. एवढंच नव्हे तर माझ्या मुलांचा सुद्धा कधी मी अभ्यास घेतला नाही, कधी पेरेंट टीचर्स मीटिंगसाठी कधी शाळेत गेलो नाही, त्यांच्या प्रगती पुस्तकावर पण मी कधी सह्या केल्या नाहीत. सगळं माझ्या मिसेसनी केलं. आणि तिच्या या सॅक्रिफाईसमुळेच आज मी जे काय काम करू शकलो ते करू शकलो असं मला आनंदाने सांगावं असं वाटतं. इट इज हर क्रेडिट. आणि नोकरीमध्ये तर मी 75ला नोकरी केल्यानंतर 76ला आगरताळ्याला मलखांबाच्या राष्ट्रीय स्पर्धा होत्या आणि महाराष्ट्राचं सिलेक्शन नाशिकला झालं होतं. टीम सिलेक्ट झाली. तेव्हा जिम्नॅस्टिक्स आणि मलखांब यांच्या एकत्रित स्पर्धा व्हायच्या. म्हणजे माझ्या इतक्या वर्षानंतर असं आहे, डिटेल्स लक्षात आहे, कारण हा खरोखर अविस्मरणीय असा प्रसंग होता की महाराष्ट्र ॲमेच्युअर जिम्नॅस्टिक असोसिएशननी निर्णय घेतला की आगरताळ्याला टीम पाठवायची नाही. याचं कारण टीम बरोबर जायला कोणी तयार नव्हतं, कोच मॅनेजर म्हणून. आता विश्वास नाही बसणार, पण आगरताळ्याला जाण्यासाठी 7 दिवस लागत होते. तिकडे 4 दिवसाची स्पर्धा आणि 7 दिवस परत यायला. मे महिन्यातले दिवस, कुठेही रिझर्वेशन नाही, 3 ठिकाणी गाड्या बदलून जावं लागायचं. मुंबई ते लखनौ, लखनौ ते गुवाहाटी, गुवाहाटी ते लुमडिंग, लुमडिंग ते धरमनगर आणि पुढे 12 तासाचा बसचा प्रवास. आणि 6 मुलगे 6 मुली जिम्नॅस्टिकचे आणि 4 मुलगे मलखांबाचे, अशा 16 जणांना बरोबर घेऊन जायचं. बरं, सगळी ज्युनियरची मुलं. आणि त्यामुळे कोणी जायला तयार नव्हतं. राज्य संघटनेला मी सांगितलं की मी 22-23 वर्षाचा होतो. म्हटलं, मी जातो टीम घेऊन, माझी जबाबदारी. त्यांनी मला पत्र दिलं, उदय देशपांडे इज अपॉइंटेड एज कोच कम मॅनेजर फॉर द टीम गोईंग टू आगरताला. आणि ते पत्र घेऊन जेव्हा मी माझ्या ऑफिसमध्ये माझ्या बॉसला दाखवलं, त्यांनी पत्र वाचलं आणि मला म्हणाले, देशपांडे, तुम्ही आत्ताच नोकरीला लागलेला, ठरवा तुम्हाला नॅशनलला जायचंय की नोकरी करायची आहे. मी काय तुमची रजा मंजूर करणार नाही.
तेव्हा आमचं ऑफिस पिरामल चेंबर्स लालबागला होतं. तिकडनं मी चर्चगेट ऑफिसला गेलो. आमचे चीफ कमिशनर तिकडे बसायचे, श्रीकांत अय्या म्हणून एक हैदराबादचे होते. आणि त्यांना मी सांगितली माझी कैफियत, सर असं असं आहे, मला हे पत्र मिळालंय, पण माझे बॉस म्हणतात मी तुला रजा मंजूर करणार नाही म्हणून. त्याने ते पत्र वाचलं, माझ्या पाठीवर हात ठेवला. यंग बॉय, गो टू युअर ऑफिस, कीप अ नोट ऑन द टेबल, ॲज पर कमिशनर्स इन्स्ट्रक्शन्स आय एम गोइंग टू आगरताला, आणि जा म्हणे आगरताळ्याला. आणि ह्याच्या पुढचा कडेलोट म्हणजे 7 दिवसाचा प्रवास करून 16 जणांना घेऊन जेव्हा आगरताळ्याला गेलो आम्ही, त्यावेळेला त्या लोकांना असं वाटलं की आपल्याकडे फक्त जिम्नॅस्टिकच्या स्पर्धा आहेत, मलखांबाच्या स्पर्धा आहेत, हे त्यांना माहितीही नव्हतं. आणि 7-8 टीम्स आल्या होत्या. मग मी तिकडनं लाकूड बाजारात गेलो, लाकूड शोधलं, मग सुतार शोधला, लेथ मशीन शोधलं, मलखांब बनवून घेतला, तिकडे मलखांब लावला आणि त्याच्यावरती ती नॅशनल चॅम्पियनशिप घेतली. आणि त्यात माझा एक विद्यार्थी दत्ताराम दुदम, तो गोल्ड मेडल विनर ठरला 1976ला आगरताळ्याला. याच्यानंतर सुद्धा जेव्हा जेव्हा मी परदेशात जात होतो, तेव्हा तेव्हा मला आमच्या बॉसकडनं परवानगी घ्यावी लागायची, कलेक्टरकडनं. पण त्याच्याही पुढे दिल्लीवरून NOC घ्यायला लागायची की यांच्यावरती कुठली केस पेंडिंग नाहीये, कारण बऱ्याच लोकांनी असे परदेशी गेले आणि पुन्हा आलेच नाही तिकडे, आणि त्यांच्यावरती बऱ्याच केसेस होत्या. आणि त्यामुळे दिल्लीवरून ती परमिशन घ्यायची. काही वेळेला तर सगळं झाल्यानंतर जेव्हा कलेक्टरकडे जायचं तेव्हा ते म्हणायचे, छे आता मी तुम्हाला रजा देणार नाही, तुम्ही 8 दिवसांनी पुढच्या महिन्यात जा म्हणून. आता सगळ्या मुलांचं रिझर्वेशन झालं, तिकडे शिबिराच्या तारखा ठरल्या आहेत, विमानाची तिकीटं काढून झाली आहेत, व्हिसा केलेला आहे. आता नाही म्हटलं तर कसं होणार. पण ह्या सगळ्या अडचणींवरती मात करून, म्हणजे जेव्हा मी मध्ये 3 वर्ष अहमदाबाद झोनमध्ये होतो, तेव्हा तिकडे आदित्य बिर्लाची मोठी कंपनी होती, आणि त्याच्यामध्ये आमचे चीफ कमिशनर अहमदाबादहून ते कंपनीच्या व्हिजिटला आले होते, आणि ते आदित्य बिर्लाचे जनरल मॅनेजर तिकडे बसले होते. त्यांनी त्यांच्यासमोरच मला प्रश्न विचारला, मिस्टर देशपांडे, तुम्ही इकडे असिस्टंट कमिशनर म्हणून आहात, पण तुम्ही फारसे आमच्या कंपनीत येत नाहीत. म्हटलं हा माझ्याकडे ॲडिशनल चार्ज आहे. मी म्हटलं भावनगरला आहे ॲडिशनल, मला सुरेंद्रनगर आहे, जुनागड आहे, त्यामुळे इकडे तेवढा वेळ मला देता येत नाही. त्याबरोबर ते कमिशनर होते, ते म्हणाले नाही यांच्याकडे आणखीन एक चार्ज आहे, तो मलखांबाचा चार्ज आहे, आणि त्यामुळे त्यांना इकडे येता येत नाही. पण जशा अडचणी आल्या त्याचप्रमाणे त्याचं निराकरणही होत गेलं. एकदा तुमच्या ध्येयावरती निष्ठा असली की आलेल्या अडचणी सोडवायला तो समर्थ असतो, आणि आपोआप आपला मार्ग सुकर होऊन जातो. कार्यक्रमाचा समारोप करताना दोन्ही मान्यवरांना मी एक संयुक्त प्रश्न विचारू इच्छितो की या खेळात जे नवे खेळाडू येत आहेत, तुम्ही त्यांना प्रशिक्षण देत आहेत, आणि सध्याची भारतीय क्रीडा क्षेत्रातील स्थिती, तुम्हाला नेमकं एवढं तुमच्या अनुभवावरून तुम्हाला काय वाटतं? पहिल्यांदा देशपांडे सर तुम्ही. नाही, मी खूप आशावादी या बाबतीत, कारण जेव्हा मी मलखांबात काम करायला सुरुवात केली ना, तेव्हा मलखांब खेळायला केंद्र शासनाची मान्यताही नव्हती. ते दिल्लीचे बाबू ते म्हणायचे मलखांब तो तर दंड बैठकाप्रमाणे व्यायाम आहे, त्याला खेळ कसं म्हणणार. वास्तविक जिम्नॅस्टिक्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने आम्ही मलखांबाच्या राष्ट्रीय स्पर्धा घेतल्या होत्या. मी मलखांबाची नियमपुस्तिका बनवली होती. 1981ला मलखांबाची पहिली राष्ट्रीय स्पर्धा झाली, मलखांब फेडरेशन ऑफ इंडियाने घेतलेली. त्याच्यानंतर इतकी वर्ष आम्ही मलखांबाच्या नॅशनल्स वेगवेगळ्या ठिकाणी घेत होतो. आगरताळ्याला घेतली, म्हणजे त्रिपुरामध्ये, अमृतसरला घेतली पंजाबमध्ये, उज्जैनला घेतली मध्य प्रदेशमध्ये, झाशीला घेतली उत्तर प्रदेशमध्ये, बडोद्याला घेतली गुजरातमध्ये, खाली भीमावरम आंध्र प्रदेशमध्ये घेतली, कन्याकुमारीला घेतली, महाराष्ट्रात फलटण, सातारा, सांगली, कोल्हापूर अशा वेगळ्या ठिकाणी, पुण्याला घेतली. पण केंद्र शासनाची मात्र त्याला मान्यता द्यायला तयारी नव्हती. आणि मोहन रावले नावाचे एक खासदार होते मुंबईतले, त्यांनी पार्लमेंटमध्ये हा प्रश्न विचारला की इज द गेम ऑफ मलखांब रिकॉग्नाइज्ड बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अँड व्हॉट द गव्हर्नमेंट इज डुईंग टू प्रमोट दिस गेम अब्रॉड. मार्गारेट अल्वा त्यावेळेला केंद्रीय क्रीडा मंत्री होत्या. त्यांनी उत्तर दिलं की आम्ही मलखांब फेडरेशनकडनं काही माहिती मागवलेली आहे, त्यांचं उत्तर आल्यानंतर आम्ही रेकग्निशनबद्दल विचार करू. हे खोटं होतं, कारण मीच फेडरेशनचा सेक्रेटरी होतो, माझ्याकडे कुठलीही माहिती त्यावेळेला त्यांनी मागवली नव्हती. पण पुढचं उत्तर घातक होतं. टू प्रमोट द गेम अब्रॉड इज द सोल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द कन्सर्न फेडरेशन अँड नॉट ऑफ द गव्हर्नमेंट. म्हणजे ज्या वेळेला जपान जुडोसाठी, चायना वुशूसाठी, मलेशिया सेपक टॅक्रॉसाठी, कोरिया टायक्वांडोसाठी प्रत्येक देश आपापल्या खेळाला पुढे घेऊन जाण्यासाठी जबरदस्त प्रयत्न करत होतं, तेव्हा आमचं सरकार म्हणत होते आमची जबाबदारीच नाही, ती त्या फेडरेशनची जबाबदारी आहे.
पण तरी मी नाच सोडला नाही. 135 खासदारांकडनं सह्या गोळा केल्या की मल्लखांब आपला इतरदेशी खेळायला आणि त्याला केंद्र शासनाने मान्यता द्यावी, आणि तत्कालीन केंद्रीय क्रीडा मंत्र्यांकडे वेळोवेळी ती पत्र पोहोचवली. शेवटी 1996ला मुकुल वासनिक ज्यावेळेला क्रीडा मंत्री होते त्यावेळेला त्याने मला बोलावलं. मी 1.5 तास त्यांच्यावर चर्चा केली, सगळे दाखले त्यांना दाखवले आणि त्यांनी ताबडतोब पत्र दिलं. मल्लखांब फेडरेशन ऑफ इंडिया हेडेड बाय मिस्टर उदय देशपांडे इज रिकग्नाइज्ड बाय दिस डिपार्टमेंट ऑफ स्पोर्ट्स अँड यूथ सर्व्हिसेस. म्हणजे एकदा केंद्र शासनाची मान्यता मिळाली. आज परिस्थिती उलटी आहे. आज माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी सूत्र हातात घेतल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा इतरदेशीय खेळांना जास्तीत जास्त प्राधान्य द्यायला सुरुवात केली. मग तो मल्लखांब असेल, टांगता असेल, कलरीपयटू असेल, योगासनं असतील, त्यांचा खेलो इंडियामध्ये समावेश केला. एवढंच नव्हे तर स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाच्या वतीने अख्ख्या भारतामध्ये 500 मल्लखांबाची सेंटर्स तयार करण्याचा त्यांनी प्रत्येक केंद्राला 5 लाख रुपये साहित्य अनुदान दिलं. केंद्रीय नोकऱ्या मल्लखांबपटूंना दिल्या. अर्जुन अवॉर्ड सुरू केलं, द्रोणाचार्य सुरू केलं. ज्यावेळेला पद्मश्री मिळालं त्यावेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना भेटण्याचा योग आला. त्यावेळेला मी त्यांना म्हटलं की हम सभी मल्लखांब प्रेमी आपके बहुत बहुत आभारी है. जिस खेल को एक ज़माने में मान्यता भी नहीं थी, आज उस खेल को आपने अर्जुन पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार शुरू किया. आपने मल्लखांब का सम्मान बहुत बढ़ाया है. त्यावेळेला त्यांनी ताबडतोब सांगितलं, मल्लखांब का सम्मान हमने नहीं आपने बढ़ाया है. आणि खरोखर आज मल्लखांबपटूंना खूप चांगली संधी आहे. त्यांना केंद्रीय नोकऱ्या मिळू शकत आहेत. निरनिराळ्या शाळा कॉलेजमध्ये आज मल्लखांब कोचेसची जास्ती मागणी आहे. परदेशात तर मला सांगतात तुम्ही एक चांगला मल्लखांबाचा कोच ज्याच्याकडे पासपोर्ट व्हिसा आहे आणि ज्याला इंग्रजी चांगलं येतं आणि मल्लखांब करून दाखवतो, आमच्याकडे पाठवा, त्याला आम्ही परमनंट या ठिकाणी नोकरी घेऊ, त्याला इकडे ठेवू म्हणून. हे चांगले दिवस आज मल्लखांबाला आलेले आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी मल्लखांबाकडे वळावं आणि या आपल्या इतरदेशीय खेळाला अधिकाधिक वरती कसं नेता येईल याचा प्रयत्न करावा, असं मला लहान मुलांना संदेश देण्यासाठी सारखं वाटतं. ब्रह्मानंद सर, समारोप करताना याच विषयावर तुमचं मत प्रेझेंट आणि या सध्याची स्थिती काय आहे या खेळाची, तुमचा फुटबॉल, या फुटबॉलची सध्या स्थिती काय आहे, भारतीय क्रीडा क्षेत्राचं काय चित्र आहे? First of all, when we started football, there were 4-5 companies in Goa. Like in Bombay, Mafatlal was there, Tatas were there, and so many Orkey Mills was there. So many good industries were there giving jobs. Under condition, they pay full-fledged for football. And sometimes to come for the work. Tatas was a different story. They could work and also play. Our days was the same thing, but little bit of professionalism was there in Goa and also in Bombay. Even in Calcutta, it was there that time during our days. Mohan Bagan, if I want to play for Mohan Bagan, my job was there in State Bank of India. That is for the office league. There was one office league. You just go and stand over there. But to play for Mohan Bagan, my job was fixed. Like so many players got jobs in private sector, semi-governments and banks also. Semi-government jobs and banks also. Like Food Corporation. There's in Calcutta. Goa, we had Salgongas, Dampos, and then who else? Goa Shipyard was giving jobs. Sezago was giving jobs. So many were there. And for playing allowance was very low. Nokri was there. As if you play for the country, he immediately made Salgonkas made a junior officer, the senior officer, whatever it is. But today's trend is different. For the fee amount for the allowance, I would work more and more and more because that allowance has to go. If I play for more, every year I'll get something. But now there's the jobs. Bombay also has become a problem. No banks, professional top level clubs. Goa also not so top level club. Only now it has come a bit. Professionalism is on contract basis. It's a question mark. Everybody is doing everything well at the ground level, like grassroots level training program, youth programs, and everybody is giving education at the school level and partly at the college level. But the point is that where I'm going to go in football today is a big question mark. From the clubs, it went to I-League. Indian League was when they formed. The players would get contracted for the Indian League. All those who were successful, others had a problem. Now, ISL had come for the last 10 years. Huge amount of money for footballers. Everybody is taking serious about it. This year only, because of some sponsors and all, there is a little bit of down, sort of, I can say ups and downs are there. After 10 years, we are feeling a little down.
But there's definitely in professionalism, player becomes individual responsible for himself. He works very, very hard. You must be knowing how much national level footballers are there. But then, that this is the only difference. But today's players from Goa, I can tell you one thing. If he finds that how, then he thinks the time comes for him, how long will I going to play? After 2 years, what is going to be my fate? So the parents are thinking that way. My time, parents never thought of this. Never questioned me in my life. Even when I said I'm not going to answer my inter science for doctorate, I want to be with the football. Only my father said, give 100% to the game. At least you have got a job. You can get a job in one of the companies, though you are sacrificing in a big way. Fine, but today is a bit of a question mark at this moment. That's why India football has gone to 147 in the ranking today. But I hope the professionalism comes back again and football will grow again. That much I can tell you. पद्मश्री उदय देशपांडे सर, पद्मश्री ब्रह्मानंद शंखवाळकर सर, तुम्ही या मंचावर आलात, खेळाबद्दलच्या जुन्या आठवणी जागवल्या, काही संदेश दिले, आशावादी चित्र निर्माण केलं. जागतिक मराठी अकादमी आणि आयोजन समिती यांच्या वतीने जागतिक मराठी संमेलनाच्या तर्फे मी आपले आभार मानतो. आपण मुंबईहून खास इथं आलात, आम्हाला मार्गदर्शन केलं. ब्रह्मानंद सर, तुम्ही आपलं म्हणजे व्यस्त वेळातनं आलात, आम्हाला पण तुम्ही मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आपले आभार आहेत. आपण आम्हाला या व्यासपीठावर बोलवून आम्हाला व्यक्त होण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आयोजकांचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद. I'm grateful to the organizers for giving me an opportunity to be amongst you all on this day. And it's one of the most, the second language I always say Marathi for me. Not because of, I think if I'm not mistaken, the first school in Goa in 1870s was formed, a Marathi school by the Portuguese government. If I'm not mistaken, which I've read, what I'm talking about, I've read about it, you have to confirm it. Okay, because that basic education which I got from first standard to the 5th standard in Marathi, it taught me a lot of discipline. Every person, any sports person, if he is educated or not, due to sports maybe, there's so many are there whole over the country, but they achieve the highest level in sports is only because of self-discipline, respect to the coaches, to the families, to their own families, and how he stood to the ground level among the public. That person never gets lost. Your achievements on the ground is not everything that you have honored. Let it be there where it is. I always say, whatever achievements you do, keep it in the cupboard. Let it be there. You have got a way to go ahead. And don't be too proud about what you have got about it in your mind. Don't have a swelling head. Thank you. Yeah. धन्यवाद सर, धन्यवाद. यातील दोनही मान्यवरांचे मी अतिशय मनापासून आभार मानते. क्रीडा शिक्षक, क्रीडा प्रशिक्षक आणि क्रीडा विषयातले गुरु अशा 3 वेगळे प्रकार आहेत. आणि मला असं वाटतं या दोघांनी गुरुपदाला जे पोहोचलेले आहेत ते केवळ खेळ शिकवतात असं नाही, तर खेळामागचं शास्त्र आणि खेळ खेळता खेळता जीवन जगण्याची कला हेही विद्यार्थ्यांपर्यंत ते पोहोचवतात. आणि मला असं वाटतं ह्या निमित्ताने आपल्या मातीची पण मान उंचावते. अशांनाच आपण गुरुपदी ठेवतो आणि अशांनाच मग पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं जातं. या दोनही मान्यवर इथे आज आवर्जून आले. आपल्या 2 संयोजन संस्थांच्या वतीने त्यांचा सन्मान करूया. मी नारायण महाले सर आणि कॅप्टन विलास सावंत तुम्हाला दोघांनाही व्यासपीठावर निमंत्रित करते. नारायण महाले आपल्या गोवा कार्यकारिणीचे सहकार्यवाह आहेत आणि कॅप्टन विलास सावंत हे आपले कार्यकारिणी सदस्य आहेत. मी विनंती करेन तुम्हाला की आपण पद्मश्री उदय देशपांडे सरांचा व्यासपीठावरती सन्मान करावा जागतिक मराठी अकादमीच्या वतीने आणि अर्थातच आपल्या गोवा कार्यकारिणी समितीच्या वतीने. पद्मश्री ब्रह्मानंद शंखवाळकर तुम्हाला आम्ही सन्मानित करू इच्छितो. कृपया आपण त्याचा स्वीकार करावा. आणि या दोघांशी संवाद साधणारे किशोर पेटकर त्यांचाही आपण सन्मान करतो आहोत. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित दोनही मान्यवरांचे अतिशय मनापासून आभार.